ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांचा सेवा गौरव सोहळा आज गुरुवारी महसूल प्रबोधिनी सभागृहात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय शिरसाट होते। यावेळी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर शेखर मगर, संपादित प्रकाश सोनवणे वंचितांचा ज्ञानदेव या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार विक्रम काळे आणि महापौर समीर राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। ऑगस्ट 2026 रोजी या छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रकाश सोनवणे गौरव समितीच्या वतीने माझा हा विशेष असा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर डॉक्टर शेखर मगर, संपादित वंचिताचा ज्ञानदेव या गौरव ग्रंथाचं विमोचन झालं। या कार्यक्रमाला महामहिम राजस्थानचे राज्यपाल बागडे नाना हे प्रमुख उपस्थिती त्यांची होते। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर ओबीसी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आणि या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर समीरजी राजूरकर सर, त्याचबरोबर शिक्षक आमदार सन्माननीय काळे साहेब यांची विशेष उपस्थिती होती आणि त्यांनी आज माझं भरभरून कौतुक केलं। त्याच्या मागचं जे काही हिरो म्हणतो आपण, ते हिरो म्हणजे माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर शेखर मगर सर। त्यांनी लक्षात घेतलं आणि सांगितलं की बा आपल्याला प्रकाश सोनवणेचं जे काही आहे ते एकत्रित बांधायचं आणि ते बांधण्याचं काम आमचे सचिव एकनाथ पाखरे, नियोजन अधिकारी कांबळेजी, त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच हा गौरव ग्रंथ आज इथे निर्माण झाला, तयार झाला आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आणि ऋण व्यक्त करतो। कारण ते माझे सहकारीच असल्यामुळं त्यांच्यावर सदैव ऋणात आणि म्हणजे स्नेहात राहू इच्छितो। तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। मला वेळोवेळी माझं जे काही कार्य असेल, छोटं मोठं कार्य असेल तरी त्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने व्यापक अशी प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। तर त्याचं पहिलं महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे स्थापन झालं। त्यानंतर त्यांना असं कळालं की मराठवाड्याच्या भूमीमध्ये सुद्धा एक शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे, कॉलेज उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे बाबासाहेबांनी 1950 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलं। त्यावेळेस फक्त उस्मानिया युनिव्हर्सिटी होती हैदराबादला आणि एकच कॉलेज होतं, गव्हर्नमेंट कॉलेज। अशा ठिकाणी बाबासाहेबांनी एक नवं कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम ठिकाणची लोक येऊन शिकली, मोठी झाली आणि पहिली पिढी घडली आणि त्या पिढीनं सगळ्या लोकांना प्रज्वलित केलं, प्रकाशित केलं। त्यांना ज्ञानाचे दीप, ज्ञानाची मशाल पेटवण्यासाठी त्या पहिल्या पिढीनं सगळं काम केलं। त्याच नागसेनच्या भूमीमध्ये सोनवणे सरांनी सुद्धा शिक्षण घेतलं। त्यांनी बाबासाहेबांपासून प्रेरणा घेतली की आपणही झोपडपट्टीमध्ये काम करणाऱ्या कामगार, श्रमिक, कष्टकरी
शेतमजूर आणि वंचितांच्या मुलांसाठी सुद्धा आपण शिक्षण संस्था उभी केली पाहिजे म्हणून त्यांनी शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये आज 7,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतलं. कुणी वकील झालं, कुणी डॉक्टर झालं, अनेक मोठमोठ्या पदावर गेले. तर हे जे कार्य आहे हे कार्य खूप मोठं आहे. त्यांनी शिक्षण संस्था उभी करताना खूप कष्टा काढल्या. त्यांनी स्वतः वखारीमध्ये काम केलं, रिक्षा चालवली, सुरक्षा रक्षक म्हणून रात्रीच्या नाईटची ड्युटी केली. हे करत असताना त्यांनी ही शिक्षण संस्था उभी केलेली. अतिशय परिश्रमातून कष्टातून ही शिक्षण संस्था उभी राहिली आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलं. त्यांनी जी पेटवलेली ज्ञानाची मशाल आहे ती सदैव तेवत राहावी. भविष्यातल्या सगळ्या पिढींना त्यांनी जो घालून दिलेला आदर्श तो त्यांनी अंगीकारावा, तो स्वीकारावा, यासाठी आम्ही हा गौरव ग्रंथ काढलेला आहे. हा गौरव ग्रंथ ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. 68 लेखकांनी त्यामध्ये आपलं लेखन केलेलं आहे. प्रकाश सोनवणे सरांवरती त्यांचं जीवन कार्य त्याच्यामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गौरव ग्रंथ लोकांच्या हाती देताना मला आनंद होतोय आणि या गौरव ग्रंथापासून नक्कीच जेन-झी असेल, जेन अल्फा असेल आणि भविष्यातली सर्व पिढी असेल ही पिढी त्यापासून आदर्श घेईल. त्यासाठीच आम्ही हा गौरव ग्रंथ काढलेला आहे. मी प्रकाश सोनवणे सरांना, प्रकाश सोनवणे सेवा गौरव समितीच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांनी यापुढे देखील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सदैव कार्यरत राहावं अशी कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने, सेवा गौरवच्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.